आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. कॉल 9921004600. Morning, students. So, first lecture of mathematics. I am Vishal Pointer. I will teach you mathematics. We'll start with some basic fundamentals, which are very useful for the further 11th and 12th JEE and MSCT preparation. So, first of all, we'll see some basic formulae which we have learned in class 6, 7, 8, 9, and 10. We will not learn something new here. We will revise the formulae which we had learned in class 6, 7, 8, 9, and 10. So, some basic identities. We will start. First identity is a plus b bracket square. All know that a plus b bracket square formula, which is a plus b bracket square equal to a square plus 2ab plus b square. तुम्हाला माहित आहे फॉर्म्युला कसा येतो? a plus b bracket square म्हणजे a plus b into a plus b बरोबर. काय ना first term to first term multiply a square plus first term to second term plus ab plus second term to first term ab plus second to second b square. आता इथे बघा a square ab plus ab म्हणजे काय 2ab plus b square फॉर्म्युला असेल. a plus b bracket square is equal to what? A square plus 2ab plus b square. फॉर्म्युला आपल्याला सोबतच झालेला आहे. आठवत नसेल तर रिवाइज करा. हे फॉर्म्युला तुम्हाला करण्यासाठी लागणार आहे. पाठच करून द्या. नेक्स्ट फॉर्म्युला आहे सेकंड फॉर्म्युला. सेम फॉर्म्युला फक्त मायनस साइन आहे. a minus b bracket square same a minus b करायचा. फर्स्ट टर्म टू फर्स्ट टर्म a square फर्स्ट टर्म टू सेकंड तर इथे मायनस b आहे त्यामुळे मायनस येणार मायनस ab. नंतर काय सेकंड टर्म टू फर्स्ट टर्म इथे पण मायनस b आहे त्यामुळे मायनस ab येणार आणि इथे सेकंड टू सेकंड मायनस b into मायनस b म्हणजे काय प्लस b स्क्वेअर. ओके a स्क्वेअर मायनस मायनस प्लस होते मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस ab 2ab प्लस b स्क्वेअर. a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. फर्स्ट मध्ये आपण काय a plus b bracket square मध्ये आम्हाला सगळे टर्म प्लस मध्ये येतात. a minus b bracket square मध्ये काय होते फक्त 2ab ची टर्म मायनस होते बाकी आहे तसा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट बघा नेक्स्ट काय आहे नेक्स्ट फॉर्म्युला क्यूब आहे. हा झाले हे दोन फॉर्म्युला स्क्वेअर चे असणार. नंतर बी फॉर्म्युला आहे a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. सेम करायचं आहे a plus b cube कसं लिहिणार तुम्ही? आपल्याला पॉवर्स आणि एक्सपोनेंट नावाचा धडा झालेला आहे पाचव्या घात आणि घातांक. त्यामध्ये आपण काय करतो a plus b bracket square into a plus b असं जर असेल म्हणजे आपण काय बघितलं फॉर्म्युला काय आहे a plus a raised to n into a raised to n जर असेल तर काय असतं ते a raised to n plus n हा फॉर्म्युला आहे. त्याला म्हणायचं बेस
कॉमनच इंडेक्स बेस आणि इंडेक्स आता इथं बेस सेम आहे त्या फॉर्म्युलासाठी बेस सेम लागतो इंडेक्स वेगळा लागतो बेस सेम असतो इंडेक्स वेगळा असतो जर मल्टिप्लाय चिन्ह असेल तर आपण काय करतो इंडेक्सची बेरीज करतो बरोबर बेस सेम असतो इंडायसेसची बेरीज करतो इथं बेस सेम आहे आपण a plus b ब्रॅकेट टू असं लिहू शकतो a plus b ब्रॅकेट स्क्वेअर into a plus b raised to 1 इथं बेस सेम आहेत मध्ये गुणिले चिन्ह आहे याचा इंडेक्स 2 आहे याचा इंडेक्स 1 आहे म्हणजेच काय होणार फॉर्म्युला नुसार काय होणार बेस सेम आहे बेस सेम राहणार आणि याचं एक्सपान्शन पण केलं तर असेल बरोबर a plus b ब्रॅकेट आता आपल्याला काय a plus b स्क्वेअर चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे इथं आलेलाच आहे तो काय लिहायचा आपण a स्क्वेअर plus 2ab plus b स्क्वेअर बरोबर आणि हा इंटू a plus b करायचा बरोबर मग पहिल्या टर्मला पहिले का a स्क्वेअर into a काय येणार a क्यूब येणार बरोबर नंतर काय होणार पहिली टर्म सेकंड टर्म प्लस आहे सगळं इथं 2 a आणि k a स्क्वेअर होणार b ओके नेक्स्ट टर्म फर्स्ट टर्म टू थर्ड टर्म प्लस ab स्क्वेअर होणार बरोबर नेक्स्ट आता b ने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं इकडे फर्स्ट टर्म टू फर्स्ट टर्म इकडे येणार आहे स्क्वेअर b बरोबर नंतर काय b ने सेकंड टर्म ला मल्टिप्लाय करा 2 आहे a आहे b स्क्वेअर येणार b into b b स्क्वेअर लास्ट टर्म काय थर्ड टर्म मल्टिप्लाय करा नंतर काय येणार b क्यूब येणार बरोबर म्हणजे a क्यूब 2a स्क्वेअर b प्लस a स्क्वेअर b म्हणजे काय झाला 3a स्क्वेअर b नंतर इथे ab स्क्वेअर 2ab स्क्वेअर 3ab स्क्वेअर झाला प्लस b क्यूब आहे फॉर्म्युला कशाचा a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube हे समजलं सगळ्यांना नेक्स्ट बघा त्याचे दोन फॉर्म्युला आहेत आता एक पहिला आपण काय बघितला हा बघितला a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube आता सेकंड फॉर्म्युला सेम आहे त्यात काय अवघड नाही आहे बघा a cube plus b cube plus आता या दोन टर्म मधून 3 कॉमन काढला a पण कॉमन काढला आणि b कॉमन काढला आत राहिला तर या 3ab यातून कॉमन काढला राहिला काय a आणि 3ab यातून कॉमन काढला राहिला काय हा झाला सेकंड फॉर्म्युला a plus b ब्रॅकेट क्यूब चे दोन फॉर्म्युले आहेत पहिला तुम्हाला मी सॉल्व करून दाखवला a plus b ब्रॅकेट स्क्वेअर into a plus b सेकंड फॉर्म्युला कसा काढला एक्सपान्शन केल्यावर आपल्याला फॉर्म्युला काय येतो a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube काय करणार a cube plus b cube आपण सेम ठेवणार त्यातून काय कॉमन निघत नाही या दोन टर्म मधून कॉमन निघतात काय निघणार 3ab कॉमन निघतो 3ab कॉमन काढलं आत राहिलं याच्यात राहिला a आणि यात राहिला b आणि नंतर प्लस फॉर्म्युला तुम्हाला समजला ओके नेक्स्ट सेम फॉर्म्युला आहे नेक्स्ट फॉर्म्युला आहे a minus b cube a minus b cube नेक्स्ट आहे a minus b cube सेम मी तुम्हाला ते सांगितलं घातांकाचा नियम a minus b square into a minus b आता a minus b square चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे प्रकाशित बघितलं a square minus 2ab plus b square ओके आणि हा a minus b आता या फर्स्ट टर्म a cube
फर्स्ट टू सेकंड टर्म माइनस आहे a square b फर्स्ट टू थर्ड टर्म प्लस आहे ab स्क्वेअर नेक्स्ट फर्स्ट झालं तर सेकंड टर्म फर्स्ट माइनस आहे स्क्वेअर b नेक्स्ट टू सेकंड माइनस माइनस प्लस b माइनस आहे माइनस 2ab आहे माइनस माइनस करणार प्लस होणार b आहे 2 into ab स्क्वेअर नेक्स्ट माइनस का प्लस माइनस b into b b स्क्वेअर b क्यूब ओके फॉर्म्युला काय नाव b क्यूब आता ये माइनस 2 स्क्वेअर b माइनस a स्क्वेअर b म्हणजे माइनस 3a स्क्वेअर b नेक्स्ट ab स्क्वेअर प्लस आहे आणि 2ab स्क्वेअर प्लस आहे 2ab प्लस ab स्क्वेअर म्हणजे काय ना प्लस 3ab स्क्वेअर आणि माइनस b हा फॉर्म्युला एक्सपांशन चे व्याख्या समजतं फॉर्म्युला काय a minus b cube is equal to what a cube minus 3a square b plus 3ab square plus b cube सेम मागच्या फॉर्म्युला जसे केलेलं तसंच केलेलं आहे नेक्स्ट इथं दुसरा फॉर्म्युला काय नाव होता इथे एक्सपांशन काय आलं a minus b cube चे एक्सपांशन काय आलं a cube minus 3a square b plus 3ab square plus b cube एक्सपांशन आलं ओके आपण काय करणार ते a cube घेतला माइनस माइनस b cube घेतला ते दोघांमध्ये आपण कॉमन काढणार माइनस आहे कॉमन काय करणार 3ab कॉमन काढणार काय राहणार राहिला फक्त a आणि काय राहणार तर माइनस b कॉमन काढणार प्लस साइन आहे तर माइनस असल्यामुळे माइनस माइनस प्लस माइनस माइनस प्लस 3ab ब्रैकेट a माइनस कॉमन काय करना माइनस 3ab स्क्वेअर b आहे ab बाहेर काढला राहिला फक्त a आणि या टर्म मधून 3ab बाहेर काढला राहिला फक्त b तर b आहे तिथे माइनस काय घेतलं तर माइनस माइनस हा प्लस बरोबर मागच्या एक्झाम्पल मध्ये प्लस आहे बरोबर सेकंड फॉर्म्युला आहे a cube minus b cube minus 3ab into bracket a minus b हे सगळं समजलं नेक्स्ट सिंपल फॉर्म्युला आहे मला झालेले आहेत ऑलरेडी एकदा रिवाइज करायचं हे बघितलं आपण नेक्स्ट घ्या सेम a minus b a plus b then करा first term a square next first second term a plus आहे ab येणार बरोबर next term second to first term इथं माइनस आहे त्यामुळे माइनस ab येणार second to second term माइनस प्लस माइनस b into b square minus ab plus ab cancel राहिलेला आहे तर minus b square now a minus b b plus b what a square minus b square एक्सपांशन दिलेला आहे समजला असेल सोपा आहे नेक्स्ट सेकंड नेक्स्ट आहे सेम पुढे इंडिया आहे a plus b plus c ब्रॅकेट स्क्वेअर याचं पण सेम तुम्ही करायचं आहे a plus b plus c into another bracket a plus b plus c स्क्वेअर म्हणजे दोन ब्रॅकेट येणार सेम फर्स्ट टर्म स्क्वेअर सेम प्लस ab plus AC next plus
बघा प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर प्लस बी नेक्स्ट बघा into a AC plus BC plus C square एक होगा A square square के प्रमाण पढ़ने B square plus C square plus होगा A B दोनों आहे AB होगा AC दोनों आहे AC plus BC दोनों आहे 2BC expansion alright a plus b bracket square a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus square plus 2ab plus 2b plus 2ca expansion इथं दिलेला आहे ओके सोपा आहे सात्विक झालेला आहे आयडेंटिटी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आयडेंटिटी तुम्हाला यायलाच पाहिजे नंतर ज्यावेळी आपण कॅल्क्युलस सब्जेक्टमध्ये आपण हे वापरणार त्यावेळी त्याचं मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला या फॉर्म्युलाचा उपयोग होईल आता नेक्स्ट बघा हा फॉर्म्युला आपण बघितला फॉर्म्युला a + b ब्रॅकेट स्क्वेअर plus a minus b bracket square सही बघा a plus b bracket square आपल्याला माहित आहे a square plus 2ab plus b square plus a minus b bracket square a square minus 2ab plus b square ओके आता इथे कट काय होणार minus plus 2ab minus 2ab कट होणार a square plus a square 2a square plus b square plus b square 2b square common येणार 2 राहिलं काय a square plus b square फॉर्म्युला आहे 2a square plus b square ओके नेक्स्ट क्या नेक्स्ट बघा सेम फॉर्म्युला a plus b bracket square minus a minus b bracket square आता इथे बघा a plus b square का फॉर्म्युला आपल्याला माहित आहे a square plus 2ab plus b square इथे माइनस आहे माइनस बघा a square आता ब्रॅकेट मध्ये येणार माइनस आहे बरोबर a square minus 2ab plus b square okay next है बघा a square plus 2ab plus b square then minus a square minus minus plus 2ab minus plus minus b square right बघा a square minus a square cancel b square minus b square cancel राहिलं फक्त 2ab plus 2ab is equal to 4ab बरोबर आहे चेक करा a plus b bracket square minus a minus b bracket square is equal to 4ab फंक्शन दिलेला आहे सिंपलीफाय करायचं आहे तर या टर्म मध्ये कोणते एक्झाम्पल दिसेल डायरेक्ट फॉर्म्युला आपण पुट करू शकतो त्यामुळे फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे जरूर थोडं लेंथी कॅल्क्युलेशन आपण करत बसायचं फॉर्म्युला माहित असले की डायरेक्ट आपण 4ab करू शकतो डायरेक्ट नेक्स्ट घ्या सेम आहे इथं आपण हा फॉर्म्युला बघितला a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा सेकंड फॉर्म्युला काय आहे बघा a plus b bracket square मगाशी बघितलेला फॉर्म्युला a minus b bracket square is equal to 4ab बघितला आता यावरून एक माइनस आहे इक्वल टू च्या त्या साइड मध्ये गेले तर काय होणार प्लस होणार बरोबर इक्वल टू 4ab
ए मायनस बी स्क्वेअर सिंपल आहे एक फंक्शन सांगितलं ओके नेक्स्ट सेम आहे हाच फॉर्म्युला नुसार आपण a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला कसा आहे बघा तर बघा आपल्याला या ब्रॅकेटची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे आपल्याला इकडे घेऊन जायला लागणार इथे राहिलं काय मायनस a minus b bracket square equal to 4ab ते मायनस होणार a plus b bracket square a मायनस आपण तिकडे घेऊन जायचं बरं राहिलं काय a minus b bracket square is equal to मायनस इकडे घेऊन गेल्यावर एक मायनस 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 एक प्लस होणार a plus b bracket square हे मायनस a plus आहे ते मायनस होणार फॉर्म्युला समजला असेल तर मला सिंपल आहे बेसिक आयडेंटिटीज आहेत काय बेसिक आयडेंटिटीज आहेत किती फॉर्म्युला बघितले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे हे आपण किती स्कूल 7वी 7वी इथे दोन 7वी झालेले आहेत हे 7वीत आहे हे पण 7वीत झालेले आहे 7वीत झालेले आहे सगळे फॉर्म्युले 6वी 7वीचे आहेत तर तुम्ही 6वी 7वीचे बुक्स ओपन करून बघितला तर तुम्हाला त्यात मिळते सगळे जरा लिहून घ्या पटपट यस करतो नेक्स्ट आहे आपण आता बेसिक आयडेंटिटीज बघितले नेक्स्ट आपण बघणार आहोत आयडेंटिटीज ऑन फॅक्टरायझेशन आयडेंटिटीज ऑन फॅक्टरायझेशन फॅक्टर्स पडून जे आयडेंटिटीज पडतात फर्स्ट फॉर्म्युला आहे a cube plus b cube a cube plus b cube फॉर्म्युला बघा a plus b ब्रॅकेट a square minus ab plus b square a plus b हा एक फॅक्टर आहे फॅक्टर आहे डिवाइड जर केला तर म्हणणार काय a square minus ab plus b square minus ab plus b square a cube plus b cube चे फॅक्टर पडले आहे ना a plus b into a square minus ab plus b square आपण डिवीजन माहित असेल पॉलिनॉमियलचे आपण डिवीजन कसं करतो
अजून एक फॉर्म्युला आहे याचा a plus b ब्रॅकेट q राहणार काय बघा minus 3ab a plus b minus 3ab a plus b फॉर्म्युला कसं आहे ना हे तर तुम्हाला माहित आहे फॅक्टर डिव्हिजन आपल्याला माहित आहे a plus b मला aq plus bq ला डिव्हिजन करायचं डिव्हिजन तुम्हाला येत नसेल डिव्हिजन करा तुला झालेला आहे डिव्हिजन पॉलिनॉमियलचे डिव्हिजन कशी करायचे असते हा एक चॅप्टर आहे या चॅप्टरला डिवाइड केला तर ते आन्सर इथे रिमाइंडर 0 आहे बरोबर नेक्स्ट आता हा सेकंड फॉर्म्युला आहे याच फॉर्म्युलाचं सेकंड एक्सपान्शन असेल कसे येते बघा पहिल्यांदा आपण हा फॉर्म्युला बघितलेला a b ब्रॅकेट 2 इक्वल टू aq plus 3 a square b plus 3 ab square plus bq आता इथे काय केलं aq plus bq चा फॉर्म्युला आपल्याला पाहिजे काय aq plus bq चा फॉर्म्युला पाहिजे इथे काय आहे aq plus bq आपण इथे आहे कसं करणार aq plus bq राहिलेलं सगळं इकडे आहे नाना काय इकडे आहे ऑलरेडी राहिलं काय बघा एक माइनस होणार चालू a square b एक माइनस होणार स्क्वेअर सेम aq plus bq त्यात कॉमन काढायचं a plus bq माइनस 3ab कॉमन आहे ब्रॅकेट मध्ये काय राहणार तर राहिला a तर राहिला a तर राहणार प्लस माइनस आहे जर आपण माइनस घेतला तर माइनस माइनस प्लस होईल प्लस घ्यायचं कॉमन काढायचं हे मी कॉमन काढायला राहिला इथे x स्क्वेअर आहे त्यामुळे एक्स्ट्रा येणार आहे प्लस माइनस आणि त्यामुळे प्लस येणार माइनस प्लस माइनस ओके तर मी कॉमन काढला राहिला एक्स्ट्रा तर b 2b फॉर्म्युला काय आहे aq plus bq is equal to a minus b bracket q minus 3ab bracket a plus c नेक्स्ट फॉर्म्युला काय आहे aq plus bq बघितला तर काय होणार aq minus bq होणार बरोबर aq minus bq हा फॉर्म्युला काय येणार काय फॅक्टर काय येणार a minus b फॅक्टर येणार बरोबर नेक्स्ट काय येणार तर या फॅक्टरने a क्यूब minus b क्यूब ला डिवाइड केलं तर काय येणार सेकंड फॅक्टर a square plus ab plus b square a square plus ab plus b square डिव्हिजन तुम्हाला येत असेलच याची प्रोसेस आहे जरी करायचं असेल तर मला विचारायचं सेम मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण सेकंड फॉर्म्युला काय आणायचा a minus b ब्रॅकेट q मायनस तर काय आणणार प्लस येणार बरोबर प्लस 3ab इन ब्रॅकेट a minus b बरोबर आता हे कसं आहे ते बघा ते मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं आपण माइनस आहे a minus b ब्रॅकेट q से एक्सपांशन aq minus bq minus b square b plus 3ab हे आलेलं आपल्याला पाहिजे याची व्हॅल्यू काय करणार या सी इथे ठेवणार aq minus bq
राहिलेल्या टर्म सगळ्या इकडे घेऊन यायच्या. इकडे राहणार आहे असं इक्यू मायनस डीक्यू. आता मायनस आहे इकडे आलं तर काय प्लस होणार 3 स्क्वेअर बी. हे प्लस आहे इकडे आलं तर मायनस होणार 3 डीबी स्क्वेअर. 3 बी कॉमन काढायचं आहे आपल्याला. साइन कसं येते बघ तुम्ही. 3 बी मायनस काढलं प्लस 3 बी मायनस काढलं राहिलं तर ए आणि इथं राहिलं बी. साइन कोणतं येणार आहे तर मायनस आहे इथं प्लस आहे मायनस येण्यासाठी तर मायनस घ्यावा. प्लस घेतलं तर इथं प्लस आहे. ओके सिंपल आहे. आणि फॉर्म्युला एक मायनस बी समजला असेल.